या व्हिडिओमध्ये आपण काही एक्झाम्पल पाहणार आहोत ग्राफवरचे. तर पहा, पहिलं एक्झाम्पल काय आहे या व्हिडिओतलं. तर जी हा सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ आहे n व्हर्टायसेसचा. तर ते n व्हर्टायसेस हे कोणत्या टाईपचे असतील? एक तर 4K किंवा 4K+1 टाईपचे असतील सम इंटिजर k साठी. म्हणजे कसं, k = 1 जर घेतला तर तो किती येईल? 4 येईल. तो किती येईल? 4 येईल आणि हा 5 येईल. नंतर k = 2 जर घेतला तर हा किती येईल? 8 आणि 9. म्हणजे जर एखादा सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ असेल तर त्याच्या एजेस यापैकी एक असतील. 6 एजेसचा सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ तुम्हाला कधीच सापडणार नाही या प्रकारचे. आता आपल्याला हे शो करायचं आहे. तर पहा, जी हा काय आहे? सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ आहे n व्हर्टायसेसचा. सेल्फ कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय? एखादा जी ग्राफ काढा, त्याचा कॉम्प्लिमेंट काढा. हे दोघंही काय असतात? आयसोमॉर्फिक असतात. असं जर असलं तर त्याला आपण काय म्हणतो? सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ. आता हे जर दोघं आयसोमॉर्फिक असतील तर नंबर ऑफ एजेस, नंबर ऑफ व्हर्टायसेस, सेम डिग्रीचे व्हर्टायसेस सगळे काय असतात? सेम असतात आयसोमॉर्फिक असतील तर. आता इथं पहा, याच्या नंबर ऑफ एजेस आणि ह्या जी कॉम्प्लिमेंटच्या आयसोमॉर्फिक असल्यामुळे सेम आहेत. त्याला आपण काय म्हणू? m म्हणू. जितकं आहेत त्याला काय म्हणू आपण? m म्हणू. आता पहा, जी आणि जी युनियन आणि कॉम्प्लिमेंट, त्यांचं युनियन जर घेतलं जी आणि जी कॉम्प्लिमेंटचं, तर ते काय मिळतं? kn मिळतं. आणि हा सिम्पल ग्राफ असतो ना, ज्यावेळेस तुम्ही कॉम्प्लिमेंट काढता त्यावेळेस सिम्पल ग्राफच असतात तुम्ही. मग आता हा काय मिळाला? kn मिळाला. kn काय आहे? कंप्लीट ग्राफ आहे n व्हर्टायसेसचा. आता पहा, जी आणि जी कॉम्प्लिमेंट हे एज डिसजॉईंट असतात. म्हणजे एज जर काढल्या तुम्ही जीच्या आणि एज जर काढल्या तुम्ही जी कॉम्प्लिमेंटच्या, तर यांचं इंटरसेक्शन काय असतं? 5 असतं. व्हर्टायसेस तर दोघांचे काय असतात? सेम असतात. त्याच्यामुळं ह्या kn मध्ये किती एजेस येतील? जितक्या जीमध्ये आणि जी कॉम्प्लिमेंटमध्ये एजेस असतील. म्हणजे एजेस ऑफ kn, नंबर ऑफ एजेस ऑफ kn किती असतील? नंबर ऑफ एजेस इन जी अँड नंबर ऑफ एजेस इन जी कॉम्प्लिमेंट. म्हणजे ह्या किती असतील? m + m = 2m. पण आपण सुरुवातीच्या काही एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे की kn मध्ये नंबर ऑफ एजेस किती असतात? n कंप्लीट ग्राफ ऑफ n व्हर्टायसेस n × n-1/2. आणि ह्या आपल्या किती मिळालेलं आहे? 2m. याच्यावरून हे इक्वेशन मिळालं. m = n × n-1/2. ह्या दोन्ही साईडला 2ने मल्टिप्लाय केल्यावर मला काय मिळालं? 4m = n × n-1/2. आता पहा, a डिवाइड्स b ची डेफिनेशन काय? तर b = हे इंटिजर पाहिजे आणि a ≠ 0 पाहिजे. b = a c असं मिळालं पाहिजे आणि c हा काय असतो? इंटिजर मिळतो. आता इथं पहा, तुम्ही जर याला असं म्हटलं की याला a म्हटलं, याला c म्हटलं आणि b म्हटलं, असं जर झालं तर a कुणाला डिवाइड करतो? b ला. म्हणजे हा 4 कुणाला डिवाइड करणार? n × n-1 ला डिवाइड करणार. म्हणजे त्याच्यावरून मी हे स्टेटमेंट सांगू शकतो, 4 डिवाइड्स n × n-1/2. आता n हा इंटिजर आहे, तो पॉझिटिव्ह असू शकतो, तो इव्हन पण असू शकतो आणि ऑड असू शकतो. जर n हा इव्हन असल्यावर n-1 ऑड असेल. n हा जर ऑड असेल तर n-1 काय असेल? इव्हन असेल. म्हणजे 4 हा ऑडला कधीच डिवाइड करू शकत नाही. जर n हा ऑड असेल तर 4 हा n ला डिवाइड करू शकत नाही. मग तो कशाला डिवाइड करेल? n-1 ला. आणि अदर वे पहा, म्हणजे हा इंटिजर एक तर n ला डिवाइड करेल किंवा n-1 ला डिवाइड करणार. कारण दोघांपैकी एक ऑड असेल, एक इव्हन असेल. एक तर n ला डिवाइड करेल किंवा n-1 ला. आता 4ने जर n ला डिवाइड केलं तर आता सांगितल्याप्रमाणे n = कशाला येतील? 4c. च्या जागी मी काय म्हणतो? k, सम इंटिजर. आणि जर 4ने n-1 ला डिवाइड केलं तर कसं लिहिता येईल? n-1 = 4k हे असं लिहिता येईल. म्हणजे n = कसं? 4k+1. म्हणजे n एक तर 4k टाईपचे असतील किंवा 4k+1 या टाईपचे असतील. सेकंड एक्झाम्पल पाहू. लेट जी बी अ ग्राफ ॲज फॉलोज. हा ग्राफ दिलेला आहे. 5 व्हर्टायसेसचा ग्राफ आहे, 5 एजेस आहेत. तर याचा आपल्याला काय करायचं आहे? कॉम्प्लिमेंट फाइंड आउट करायचा आहे आणि शो काय करायचं आहे? जी हा काय असतो? सेल्फ कॉम्प्लिमेंटरी असतो. हा सेल्फ कॉम्प्लिमेंटरी आहे हे शो करायचं आहे. आता सेल्फ कॉम्प्लिमेंटरी म्हणजे पुन्हा काय? की जी आणि जी कॉम्प्लिमेंट आयसोमॉर्फिक असतात. आता जी काढला आणि मी याचा काय करतो? कॉम्प्लिमेंट काढतो. पण मी याच्यातच कॉम्प्लिमेंट काढतो. म्हणजे ज्या एजेस जीमध्ये नाही त्या कशात घ्यायच्या? जी कॉम्प्लिमेंटमध्ये घ्यायच्या. म्हणजे ही एज होईल, ही एज होईल, ही एज आणि ही एज. हा झाला जी कॉम्प्लिमेंट
ग्राफ. व्हर्टायसेस दोघात काय असतात, सेम असतात. आता पहा मला हा काय दाखवायचा आहे, आयसोमॉर्फिक टू जी कॉम्प्लिमेंट. जी आणि जी कॉम्प्लिमेंट मला काय दाखवायच्यात, आयसोमॉर्फिक दाखवायच्यात. मग ही मला मॅपिंग घ्यायची. आता ही मॅपिंग कुठून असते, एफ ही मॅपिंग जीपासून व्हर्टायसेसचा सेट जीचा टू व्हर्टायसेसचा सेट जी कॉम्प्लिमेंटचा. दोघांच्यात किती 5 व्हर्टायसेस आहे. आता मला काय करायचं आहे, मॅप द्यायचं आहे. मग मी मॅप कसा देतो पहा, मी काय करतो, हा जी कॉम्प्लिमेंट आहे ना, जी सारखा बनवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यासाठी V3 हा उचलून इथं मांडतो. V3 जर उचलून इथं मांडला तर पहा हा ग्राफ कसा होईल. बाकीचे तसेच ठेवतो. हा V3 उचलून इकडं मांडतो. म्हणजे V1 पासून V3 पर्यंत आहे. याला V1 V4 V5 V3 V4 आणि V2 नाव देतं. हे असं येईल. परत V1 ही कुणाला अटॅच आहे, V4ला, आणि हे असे अटॅच आहे, हे असं अटॅच आहे. हा ग्राफ झाला. पुन्हा मी V2 आणि V4 एक्सचेंज करतो. मग हे जर असे एक्सचेंज केले तर हा ग्राफ कसा येईल माझा, हा असा येईल. हे जर एक्सचेंज केले तर हा V1, हा V3, हा V5, हा V2 आणि हा V4. आता तुम्ही पाहू शकता हा जो जी आहे आणि हा जी कॉम्प्लिमेंट कसे दिसायला लागले, सारखे दिसायला लागले. मग पहा याचं मॅपिंग कसं द्यायचं, तर तुम्ही कसं देऊ शकता. सुरुवातीला V1 दिलं चालेल, म्हणजे मला फंक्शन आहे व्हर्टेक्स सेट टू व्हर्टेक्स सेट. आता मी काय करतो, V2चं मॅपिंग देतो. मग मी इथं क्लॉकवाईज जातो V2ला. इथं जर तुम्ही क्लॉकवाईज गेले तरी चालेल, अँटी क्लॉकवाईज गेले तरी चालेल. आपण अँटी क्लॉकवाईज जाऊ. हे इकडं गेला, हा इकडं, म्हणजे हा पहा इथं V1चा मॅप काय घेतला, V1 घेतला. V2चा मॅप काय घेतला, V2चा मॅप V3 घेतला. परत क्लॉकवाईज गेलो V3, ह्या पुढं क्लॉकवाईज गेला V5, म्हणजे V3चा मॅप किती घेतला, V5 घेतला. पुढं क्लॉकवाईज जा, दोन्हीकडं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज गेलं तरी काही फरक पडत नाही. कसंही करा, एकदा क्लॉकवाईज एकदा अँटी क्लॉकवाईज असं चालेल. V4 आला, V3च्या पुढं V4 आला, V5च्या किती कोड आला, V2 आला, म्हणजे V4ची इमेज किती येईल, V2 येईल. आणि हा पुढं V5 उरलेला, V5ची इमेज काय येईल, V4 येईल. हा मॅप 1-1 आहे, ऑन टू आहे, कारण एकच इमेज आहे प्रत्येकाला. आणि हा ॲडजसन्सी प्रिझर्व करतो, त्याच्यामुळं हा आयसोमॉर्फिझम येईल. हा मॅप एफ हा ज्या अर्थी हा आयसोमॉर्फिझम आहे, त्यामुळे जी आणि जी कॉम्प्लिमेंट हे काय झाले, आयसोमॉर्फिक झाले. हे आयसोमॉर्फिक झाले त्याच्यामुळं जी हा सेल्फ कॉम्प्लिमेंटरी ग्राफ झाला. आता असंच एक एक्झाम्पल पाहू आपण की ग्राफ 2 काय नाही आहे, आयसोमॉर्फिक नाही. याच्यासाठी एक एक्झाम्पल पाहू. पहा G1 आणि G2 हे ग्राफ दिलेले आहे. G1 हा ग्राफ दिला आहे, G2 हा ग्राफ दिला आहे. पहा याच्यात जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, नंबर ऑफ व्हर्टायसेस दोन्हीकडं 5-5 आहे. त्याच्यानंतर एजेस कॅल्क्युलेट केला तर G1मध्ये पण 8 एजेस आहेत आणि G2मध्ये पण किती एजेस आहेत, 8 एजेस आहेत. आता याच्यात आपण कॅल्क्युलेट करू नंबर ऑफ डिग्री, म्हणजे डिग्री सेम असणारे व्हर्टायसेस किती. आता पहा इथं मी डिग्री लिहितो, डिग्री इथं G1मध्ये किती व्हर्टायसेस आहेत आणि G2मध्ये किती व्हर्टायसेस हे पाहू. आता इथं पहा 1 डिग्रीचा कोण नाही, 2 डिग्रीचा किती आहे, 2 डिग्रीची इथं 1 आहे आणि इथं पण किती आहे, 1 आहे. डिग्री 3 जर काढली तर डिग्री 3चे इथं किती आहेत, E आणि A 2 आहेत. इथं किती आहे, U5 आणि U1, इथं पण किती आहेत, 2 आहेत. डिग्री 4चे जर काढले तर डिग्री 4चे पहा C आणि B, म्हणजे 2 आहेत. आणि इथं काय U4 आणि U2, इथं पण किती आहेत, 2 आहेत. 5 व्हर्टायसेस कंप्लीट झाले. म्हणजे इथं पण तुम्हाला काय मिळत नाही, म्हणजे हा या नेसेसरी कंडिशन आयसोमॉर्फिझमच्या सॅटिस्फाय होतात. पण आपल्याला तर शो करायचे की हा सॅटिस्फाय होत, म्हणजे हा आयसोमॉर्फिक नाही. मग मला काय कुठं यावं लागेल, तर मला ॲडजसन्सीला यावं लागेल. मला कुठं यावं लागेल, ॲडजसन्सीला. आता ॲडजसन्सी कशी चेक करायची, तर पहा जर ग्राफ हे जर आयसोमॉर्फिक असतील, ग्राफ जर आयसोमॉर्फिक असतील तर याच्यातली सपोज डिग्री 2 असणारा व्हर्टेक्स आहे, याच्यातला डिग्री 2, इथं पर्टिक्युलर कोणता आहे, डी, डिग्री ऑफ डी किती आहे, 2 आहे. तर हा मॅप होता ना, म्हणजे इथं जर तुम्ही फाय मॅप घेतला G1 पासून G2 पर्यंत आणि आयसोमॉर्फिझम असेल तर याची इमेज फाय ऑफ डी याची इमेज पण किती मिळायला पाहिजे तुम्हाला,
जी मिळायला पाहिजे त्याची जर डिग्री काढली तर त्याची डिग्री पण किती असायला पाहिजे 2. म्हणजे याच्यात एकच व्हर्टेक्स आहे डिग्री 2चा 3. म्हणजे फाय ऑफ डी सेम डिग्री, डीची डिग्री 2 आहे, त्याची इमेजची डिग्री पण किती यायला पाहिजे 2 म्हणजे 3 येईल. म्हणजे पहा डीला एकच चान्स आहे मॅप व्हायला, कोणता U3. म्हणजे फाय या मॅपनं डी हा कुठं मॅप झाला तर U3ला मॅप झाला. आता आपण ॲडजेसन्सी चेक करू. मी डी हा वर्टेक्स घेतला तर डीचे ॲडजेसन्सी वर्टेक्स कोणते आहेत तर ई आणि सी आहेत. पुन्हा मी इकडला U3 घेतला कारण U3 डी हा U3ला मॅप होतो. त्याचे ॲडजेसन्सी वेक्टर किती कोणते आहेत U2 आणि U4 आहेत. पहा आता मी यांच्या डिग्र्या काढतो, ॲडजेसन्सी मॅच होती का म्हणजे डिग्र्या सेम येतात. ईची डिग्री काढली याच्यात, ईची डिग्री किती आली 3 आली. सीची डिग्री काढली, सीची डिग्री किती आली 4 आली. आता पाहिजे U2ची डिग्री काढली, U3चा ॲडजस्टंट त्याची किती आली 4 आली. आणि U3चा ॲडजस्टंट किती आला U4, याची डिग्री किती आली 4 आली. याच्यात जे ॲडजस्टन्सी आहेत एकाची डिग्री 3 एकाची डिग्री 4. याच्यात U3ची ॲडजस्टन्सी 4. त्याच्यामुळं ॲडजस्टन्सी प्रिझर्व होत नाही. ज्या अर्थी ॲडजस्टन्सी प्रिझर्व होत नाही त्या अर्थी हा जो ग्राफ आहे हा दोघं आयसोमॉर्फिक नाहीत. हे एक्सप्लेनेशन नोट्समध्ये आहे. आता आपण हे एक्झाम्पल पाहू. शो दॅट द ग्राफ जी अँड जी डॅश गिवन बिलो आर आयसोमॉर्फिक. आता हे दोन ग्राफ आयसोमॉर्फिक आहे हे दाखवायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा आपण सगळ्या गोष्टी चेक करून घेऊ, व्हर्टायसेस, एजेस, परत सेम डिग्रीचे व्हर्टायसेस सेम आहेत का. तर इथं जर तुम्ही चेक केलं तर नंबर ऑफ व्हर्टायसेस 7 आहेत, नंबर ऑफ एजेस 14 आहेत. हे झालं दोन्ही जी आणि जी डॅशमध्ये. आता ए घेतला तर त्याची डिग्री 4 आहे. तुम्ही याच्यातला कोणताही घ्या त्याची डिग्री 4 आहे. याच्यातला कोणताही घ्या त्याची डिग्री किती येते 4 येते. त्याच्यामुळं 4 डिग्रीचे इथं 7 व्हर्टायसेस, इथं 7 व्हर्टायसेस, ते पण मॅच होते. आता मला ज्या अर्थी हे आयसोमॉर्फिक दाखवायचं त्या अर्थी माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे असं फंक्शन देणं. माझ्यासाठी महत्त्वाचं काय आहे फंक्शन देणं व्हर्टेक्स सेट ऑफ जी टू व्हर्टेक्स ऑफ जी डॅश. तो काय असेल 1 1 ऑन 2 आणि ॲडजस्टन्सी काय करेल प्रिझर्व करेल. आता मग मी हे कसं देतो फंक्शन तर मी एफ हे फंक्शन या प्रकारे देतो. एफ हे फंक्शन कसं देतो मी सुरुवातीला ए हा कुणा मॅप करतो U1ला मॅप करतो. म्हणजे एफ ऑफ ए इज इक्वल टू U1 घेतो. त्याच्यानंतर ए हा कुठं गेलेला आहे सीला गेलेला आहे. म्हणजे मी असं एफ ऑफ सी घेतो. एफ ऑफ सी हा कुठं जाईल तर हा इथं गेलेला आहे U4ला. त्याच्यानंतर सी हा कुठं गेलेला आहे ईला. म्हणजे ईची इमेज काय येईल की हा जो U4 कुठं गेला आहे तर हा कुठं जाईल U7ला. आता ई हा कुठं गेलेला आहे जीला. म्हणजे एफ ऑफ जी हा कुठं जाईल जिथं हा U7 गेलेला आहे म्हणजे U3. त्याच्यानंतर इथं लिहितो जी हा कुठं गेलेला आहे बीला. म्हणजे एफ ऑफ बी कुठं येईल U3 कुठं गेलेला आहे U6ला. म्हणजे हा किती आला U6 आला. बी हा कुठं गेला डीला. म्हणजे U6 कुठं गेला U2ला. म्हणजे एफ ऑफ डी इज इक्वल टू U6 कुठं गेला आहे U2ला. आणि राहिला एफ ऑफ एफ इज इक्वल टू एफ ऑफ एफ किती येईल U5. हा मॅप घेतला तर हा मॅप ॲडजस्टन्सी पण प्रिझर्व करतो. आणि 1 1 ऑन 2 तर आहेच. याला फाय म्हणा किंवा एफ म्हणा, इट इज बेटर टू फाय म्हणणं. तुम्ही हा जर चेक केला तर हा काय येणार आहे तुमचा हा ग्राफ. याच्यात थोडीशी मिस्टेक झालेली आहे. फाय ऑफ एफ हा इथं बरोबर दिलेला आहे. फाय ऑफ एफ काय येईल फाय ऑफ एफ हा U5 यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही हा जर पाहिला तर हा ॲडजस्टन्सी पण प्रिझर्व करतो आहे. त्याच्यामुळे जी आणि जी डॅश हे काय येईल आयसोमॉर्फिक येईल. आता हे ह्या व्हिडिओचं लास्टचं एक्झाम्पल काय दाखवायचं आहे आर द फॉलोइंग ग्राफ्स आर आयसोमॉर्फिक टू इच अदर. आणि असेल तर जस्टिफाय करा, नसेल तर सांगा. तेच जस्टिफाय करा. G1 आणि G2 ग्राफ दिलेले आहे हे आयसोमॉर्फिक आहे का ते चेक करायचे. आधी आपण काय करू बेसिक गोष्टी चेक करू. दोघांचे व्हर्टायसेस 6 6 आहेत. दोघांच्या नंबर ऑफ एजेस किती आहेत 12 12 आहे. तुम्ही चेक करू शकता. आता इथं प्रत्येकाची डिग्री हा रेग्युलर ग्राफ आहे. प्रत्येकाची डिग्री किती आहे 4 आहे. म्हणजे याच्यात 4 डिग्रीचे किती व्हर्टायसेस G1मध्ये 6 आहे. याच्यात पण तुम्ही चेक करू शकता की प्रत्येकाची डिग्री किती येते 4 येते. हा पण रेग्युलर ग्राफ आहे. त्याच्यामुळं
हे किती असू म्हणजे 4 डिग्रीचे व्हर्टायसेस किती G2मध्ये 6 आहे. म्हणजे आपल्या नेसेसरी कंडिशन काय होत आहेत, सॅटिस्फाय होत आहेत. आता आपल्याला जर हा आयसोमॉर्फिक असेल तर मला मॅप द्यावा लागेल, नसेल तर मग मला ॲडजस्टन्सी कोणती सॅटिस्फाय होत नाही ते दाखवावं लागेल. आता पहा, मी इथं थोडंसं काय करतो, G2ला G1 सारखा आणण्याचा प्रयत्न करतो. मग मी काय करतो, हे 3 व्हर्टायसेस ड्रॉ करतो आधी, V1 V2 V3. आता हे ड्रॉ झाले. मी V4 V5 V6ला याला मोठं करतो, म्हणजे हे असं करतो, याला एक्सपांड करतो. पहा, मी असं जर केलं, हा V4 V5 आणि V6. पहा इथं V4 आणि V5 याला V1 अटॅच आहे, म्हणजे हा असा अटॅच झाला. त्याच्यानंतर V2 V5 V6ला अटॅच आहे, V2 V5 V6ला अटॅच आहे. V3 हा V6 V4ला अटॅच आहे, म्हणजे असा. तुम्ही जर चेक केलं तर G आणि हा मॉडिफाय केलेला G2 हे दोन्ही ग्राफ काय येतात, सेम येतात. ते मग आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त इमेज द्यायची. U1ची इमेज काय द्यावं लागेल तुम्हाला, V1. U5ची इमेज V5. U2ची इमेज V2 सेम आले ना. U6ची इमेज V6. U3ची इमेज V3. U4ची इमेज V4. असा जर तुम्ही मॅप दिला, इथं पहा, असा जर तुम्ही मॅप दिला तर काय होतं आहे, असा जर मॅप दिला तर हे 1 1 आहेत, 1 2 आहेत आणि ॲडजस्टन्सी पण प्रिझर्व करतील. त्याच्यामुळे G1 आणि G2 काय येतील, हे दोन्ही मॅप आयसोमॉर्फिक येतील.